नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणराज टॉवर नौपाडा ठाणे या ठिकाणी आलेले आहोत. अस्मिता अमित भल्ला या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि बोलतं करत असताना अनेक आठवणींना उजाळाही देणार आहोत. चला जाऊन भेटूया भल्ला कुटुंबाला. महाराष्ट्राचे लाडके आदर्श बांदेकर यांचे गणराज सोसायटी, शिवभंडार सोसायटी आणि भल्ला कुटुंबियांतर्फे हर्षभरे स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वागत या गया गया करूया स्वागत. देऊया आशिषा देऊया आशिषा करूया स्वागत करूया स्वागत. या गया गया करूया स्वागत. वा वा. या गया गया करूया स्वागत. मंगल दिन मंगल क्षण मंगल दिन मंगल क्षण मंगल दीप भाग्य दीप मंगल दीप भाग्य दीप उजळू दे सजीवनी भाग्य किरण. या गया गया करूया स्वागत. या गया गया करूया स्वागत. या गया गया करूया स्वागत. वा वा वा. बापरे बापरे. थँक्यू 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 थँक्यू. 14 वर्षाच्या प्रवासामध्ये हा आनंद किंवा अशा पद्धतीचं स्वागत पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे आम्ही स्वाभाविक आहे भारावून जाणं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. टेन्शन नका घेऊ. अजिबात नाही. अजिबात सगळं वादळ खालून वरती येत आहे, त्याच्या आधी उखाणा घ्या. बरं. भारतामध्ये उत्तर प्रदेश, हा तेथील सासर माझं कानपूर. बर. वाहे तिथे पवित्र गंगा, मिळे सागराला जाऊन दूर. माधुस्करांची पल्लवी मी गिरगावात लाडाने वाढले. बर. अमितरावांची अस्मिता बनून भल्लांच्या कुटुंबात सुखाने रमले. अरे वा वा वा. खूप छान खूप छान. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. अमित भल्ला, माझ्या आई नमस्कार. सुवर्ण माधुस्कर, माझा भाऊ नमस्कार. मंदार माधुस्कर, तर माझे काका मोठे काका नमस्कार. शशिकांत नमस्कार. माधुस्कर नमस्कार. आणि छोटे काका गिरगावातले मूर्तिकार बर प्रदीप बर माधुस्कर. बर बर. नमस्कार नमस्कार. आणि ह्या माझ्या काकू हो, नमस्कार. स्मिता काकू मोठी, छोटी अलका काकू. होय होय होय. ह्या दोन माझ्या मुली श्रेया आणि आद्या. बर. आणि मनस्व आणि मनन वा, वा. भावाची मुलं. आणि माझे मोठे काका आहेत सुधीर माधुस्कर. नमस्कार नमस्कार. आणि ह्या माझ्या चुलत काकू. आणि माझा चुलत भाऊ आहे गौरव बर माधुस्कर बर बर. आणि त्याची बायको अमृता माधुस्कर. व्हेरी गुड. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आपण बघितलं की या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये त्या बिल्डिंगमध्ये आल्यानंतर आजूबाजू शेजारी पाजारी सगळ्यांनी मिळून त्या आजींनी इतकं छान स्वागत केलं. कायम लक्षात राहील असाच हा आनंदाचा क्षण. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 वा वा वा. कुठलं बालपण तुमचं? माझं गिरगावातलं गिरगावात कुठे? झावबावाडी. झावबावाडी. अरे वा. तुमचं बालपण? कानपूर. 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 घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई बाबा हां. आणि छोटी बहन. आपण काय करता? मैं एक्चुअली अभी बजाज इलेक्ट्रिकल्स में हूँ. अच्छा नोकरी करता. हाँ नौकरी करता हूँ. वेल. वहाँ पर मग बजाज नोकरी कुठे मिळाली? आपलं काय गोड असले बघा आता. कुठे कशी काय ओळख दोघांची हो? एक्चुअली नौकरी भी छोकरी के साथ ही मिली. हां. आणि हे कानपूरला, तुम्ही मुंबई. कुठे गाठभेट? आमची पहिली कंपनी सारखीच अच्छा. आहे. मी स्वतः HR मध्ये कोर्स केलाय, त्यामुळे रिक्रुटमेंट ही माझी जबाबदारी होती. तर त्यामुळे आम्ही कॅम्पसला जायचो त्यांच्या कॉलेजमध्ये कानपूरला. सो ते पॉलिमर इंजिनियर आहेत, तर आम्ही कॅम्पससाठी गेलेलो. मग तिथे त्यांचं सिलेक्शन केलं. तुम्ही? नाही, सिलेक्शन दुसऱ्यांनी केलं, पण त्यांची सगळी इंडक्शन फॉर्मॅलिटी, जॉईनिंग फॉर्मॅलिटी कंपनीमध्ये पहिला दिवस त्यांचा सगळं मी हँडल केला. मग काय झालं? हे आले हे आले तुमच्या कंपनीत आले.
पण ते मार्केटिंगमध्ये होते ॲक्च्युली, आणि त्याच्या आधी प्रोडक्शनमध्ये. तर आमच्या कंपनीची फॅक्टरी नागोठण्याला होती खरी, अलिबागजवळ. बर तर त्यांचं खरं पोस्टिंग नागोठण्याला झालं पहिल्यांदा, अलिबागला. त्यामुळे त्यांचं फक्त जॉईनिंग फॉर्मॅलिटी पहिला दिवस जो हँडल केला, त्याच्यानंतर आमची भेट नाही 1.5 वर्ष, कधीच नाही. कधीच नाही. हे गेले अलिबागला. हा, हे गेले नागोठण्याला Very आणि मी अंधेरीला हेड ऑफिसमध्ये. मग पुढे आणि मग नंतर 1.5 वर्षांनी ह्यांची पर्सनॅलिटी बघून त्यांना मार्केटिंगमध्ये ट्रान्सफर केलं. तुम्ही नाही, माझ्या साहेबांनी. आणि आमच्या प्रेमाला कारणीभूत ठरलं ते ISO 9000चं ट्रेनिंग. बर कारण मी HR मधून सिलेक्ट झालेले, नॉमिनेट झालेले, आणि ते मार्केटिंगमधनं. आणि आम्हाला दोघांनी तेव्हा नागोठण्याला ट्रेनिंगसाठी पाठवलेलं. काय चांगलं आणि पाठवलं. आम्ही मस्त गाडीने गेलो. हो, दोघेच गेला होता गाडीने. दोघेच होतो आम्ही. काय रोमॅन्टिक वातावरण आहे, विचार करा. काय महिना कुठला होता साधारण. तो महिना होता साधारण फेब्रुवारीचा. फेब्रुवारी. अरे वा, फेब्रुवारीत तुम्ही दोघे मुंबईवरून नागोठण्याला एका गाडीतून 5 दिवसाच्या ट्रेनिंगला गेलो. 5 दिवसाच्या बॅगा भरून ट्रेनिंगला गेला. आणि मग काय त्या प्रवासात काय खूप गप्पा मारल्या का? गप्पा मारले, अंताक्षरी खेळली. दोघेच मी अजून होते, हा? आमचे कलिग्स होते. कधीच होते त्या गाडीमध्ये. जाताना होते. अच्छा अच्छा. जाताना होते आमचा. बरं, पण दोघेच गात होता का. तो प्रवास तर झाला तुमचा नागोठण्यापर्यंतचा. नंतर कोणी कोणाला तडपवलं. ऍक्च्युली लगेच नाही झालं ते, लव्ह एट फर्स्ट एड असं काही नाही आमचं. नाहीये. जरा मैत्री झाली आमची. Very good. 1.5-2 वर्ष आमची मैत्री होती. आणि नंतर मग मलाच पहिल्यांदा ते जरा जास्त जाणवलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे, की फक्त मैत्री नाहीये. म्हणजे काय असतं ते वेगळं. ऍक्च्युली काय म्हणजे मीच प्रपोज केलंय त्यांना. काय सांगता. हो. हे बघा, खात्रीने सांगतो, एकंदरीत इथे तुमच्या घरात येऊन तुमच्या समोर इथे बसल्यानंतर काही क्षण जे गप्पा मारल्या तेवढ्यावरून सांगितलं, आमची खात्री झाली आहे की त्यांना काही तुम्ही बोलायला दिलं नसेल. जरी त्यांनी मनात ठरवलं असेल की आता मी बोलणार, त्याच्या आधी तुम्हीच बोलणार, हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे. तर बिचारी इतकी वर्ष, किती वर्ष झाले गप्पा आहात तुम्ही घरात. 14 वर्ष झाले. 14 वर्ष तुम्ही गप्पा आहात. आज मी आलोय, बोलून घ्या. हा? काय चेहरा खुललाय त्यांचा. पण मग त्यानंतर प्रपोज म्हणजे तुम्हीच केलं. नागोठण्याचा प्रवास झाला. पुढे एक छान गोष्ट आहे प्रपोजची. म्हणजे ऍक्च्युली असं आहे की माझ्या घरून खरं माझं लग्न बघत होते. तर एक स्थळ आलेलं आमच्याकडे, आणि आई वडिलांना ते खूपच पसंत होतं, पण मला अजिबात पसंत नव्हतं ऍक्च्युली. तर हे माझे मित्र होते, तर मी यांच्याशी बोलत होते की म्हटलं असंच आहे, मुलगा नोकरीला आहे, पगार चांगला आहे, सगळं आहे, पण मला मुलगा काही आवडला नाही. तर मग त्यांनी मला असं फक्त प्रश्न विचारला की बाबा तुला नक्की कसा मुलगा पाहिजे. तर मी त्यांना पटकन म्हटलं मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. आणि मग ते कुठेतरी मला असं घरी आल्यावर जाणवलं, अरे मी असं बोलले म्हणजे मला हे खरंच आवडतंय. मग तेव्हा मला पण क्लिक झालं. मग पुढे काय झालं. पण मी घाबरलेले, कारण खरं सांगायचं तर आमच्या घरातलं वातावरण फार तसं कडक, म्हणजे माझे वडील फार कडक होते ऍक्च्युली. त्यामुळे कधी डोक्यात एक तर मी लव्ह मॅरेज नुसतं कोणाशी करते, लव्ह मॅरेज म्हटलं की विरोध, हे मला माहिती होतं. तर मला असं वाटलं, आणि त्यातून मी पंजाबी करते म्हणजे मग काय होईल. तर बापरे, हो. मला अशी खात्री नव्हती की भले मी यांना प्रपोज केलं आणि यांनी हो म्हटलं तर आम्ही ते पुढे निभावू की नाही, ते आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आई वडिलांच्या विरोधात जाऊन खरं काहीच करायचं नव्हतं, त्यांना दुखवायचं तर नक्कीच नव्हतं. त्यामुळे मी यांना परत दुसऱ्याशी भेटले आणि मी त्यांना म्हटलं मला तुम्ही खूप आवडताय, पण मला ते ठरवता येत नाही की आई वडिलांना सांभाळू की माझं प्रेम बघू. तर मला ते फार कन्फ्युजन आहे. तेव्हा काय म्हणाले हे बोलले नाही, पण मला पण तू खूप आवडतेस. तर आपण एकच करू शकतो की जोपर्यंत आई वडिलांचा होकार मिळत नाही तोपर्यंत आपण लग्न नाही करायचं आणि कोणाशी दुसऱ्याशी पण नाही करायचं. मग घरच्यांना कधीपासून सरसोदा साग मकाई की रोटी आवडायला लागली. ऍक्च्युली आई वडिलांना लगेच, बाकीच्या लोकांना, आई वडील आणि भावाला लगेच. आधी मी भावाला घरी लगेच म्हणजे 1 महिना गेला असेल. काय रिॲक्शन होती. ते म्हणजे फार अनएक्सपेक्टेड रिॲक्शन. आधी मी भावाला फोन केला, तो पण आधी मला खराब बोलला, अरे बापरे आता आई बाबा चिडतील तुझ्यावर, बाबा खूप ओरडतील वगैरे तुला, तर सांभाळून बोल जरा बाबांशी. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी एकदम प्लॅनिंग वगैरे केलं. ऍक्च्युली आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं, म्हणजे त्याच दिवशी कानपूरमधनं सुद्धा आमच्या सासू-सासऱ्यांना बोलवून घेतलेलं. सकाळी हे बोलणार, दुपारी मी बोलणार, असं प्लॅनिंग होतं आमचं. तुमच्या घरी इतक्या स्ट्रिक्ट बाबांकडे कसं बोललात तुम्ही. खूप घाबरत म्हणजे मी अंधेरीवरनं ऑफिसमधून हाफ डे निघाले आणि अंधेरी ते चर्नी रोड फक्त हीच प्रॅक्टिस केली की घरी जाऊन काय बोलायचं. नुसती प्रॅक्टिस घरी आले आणि म्हटलं आता बाबांना बोलणार आणि बाबा काहीतरी आता मला ओरडणार. पण फारच माहित नाही काय बाबाजींची कृपा किंवा देवाची काय कृपा. मी बाबांना फक्त म्हटलं बाबा असंच आहे. ते ओळखत होते अमितला मित्र म्हणून. म्हटलं मला अमित खूप आवडतात आणि माझं प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांना सांगितलं मी बाबांना. आणि एकदम अनएक्सपेक्टेड बाबांनी पहिलं वाक्य असं वापरलं, मी वाट बघतोय तू ह्या मुलाशी कधी लग्न करतेस. पण माझ्यासाठी ते खूप मोठं आहे. आणि आता एवढा विषय निघाला म्हणून बाबांची आज खरं सांगू खूप आठवण येते. कारण खरं सांगू होम मिनिस्टरसाठी बाबांची खूप इच्छा होती. म्हणजे खूपच 4 महिन्यापूर्वी जेव्हा तुमचा पहिल्यांदा कॉल आला, काही कारणाने आमचं जमलं नाही तेव्हा आपलं, पण बाबांनी अगदी भाषण पण लिहून ठेवलेलं आहे की ते काय बोलणार आहेत जावयाबद्दल. आणि म्हणजे ॲक्च्युली असं खूप वाईट वाटतंय, कारण बाबा आता गेले दसऱ्याला.
त्यामुळे आम्हाला आज मी खूप त्यांना मिस करते, कारण त्यांनी माझ्या आयुष्यासाठी काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी. आज मेन तर आमचं प्रेम, ज्याला त्यांनी पटकन होकार दिला. मी कुठेही ते खूप खुश होते अमितवर. काय गप्प राहणारा जावई म्हटल्यावर त्यांना माहिती होतं की आगेचे तोंडी असंच काहीतरी शांत असेल तरच निभावून निघेल माझ्या मुलीचं बरं होईल. आणि तसाच अमित असल्यामुळे कदाचित बाबांचं असेल. आज तुम्ही मिस करतात, पण आम्ही सुद्धा मिस करतो आहोत. पण एनिवे, जिथे कुठे आहेत तिथे त्यांना सद्गती मिळो. मग लग्नाचं कधी झालं, कुठे झालं? लग्न 2 वर्षांनी झालं ऍक्च्युअली. घरी मग मला सांगा, सनई होता का ढोल होता? डीजे. पण खूप छान आनंदात आहात, सुखात आहात, बरोबर आहे. आज मी बघितलं ना तुमच्या सोसायटीतलं वातावरण सुद्धा, मी खरंच सांगतो की ज्या क्षणी मी इथे आलो, खाली त्या सगळ्या माऊलींनी, म्हणजे मी आल्याला विचारलं, एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी स्वागत केलं. ते स्वागत करत असताना त्या सगळ्या आजींची वयं बघितल्यानंतर इतका वेळ त्यांनी हात वरती करून ठेवून माझं स्वागत केलं. म्हणजे मी किती भाग्यवान. खरं तर कधी कधी असं वाटतं की खरंच आपल्यासाठी इतकं प्रेम कसं काय होऊ शकतं. पण त्या आजींनाही मनापासून नमस्कार, कारण त्यांचा तो उत्साह बघितल्यानंतर हे वातावरण उगाच नसतं. म्हणजे घर घर म्हणतात, जसं ते म्हणाले की तुम्ही ते नातं जोडली आहेत, ती तशीच जोडली आहेत. म्हणून हे कुटुंब झालं अख्ख्या बिल्डिंगचं, तुमच्या सोसायटीचं. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आपण अजूनही गप्पा मारणार. पण आता पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात सगळी बक्षिसं आणि घरात लपवून ठेवलेली ती चांदीची अन्नपूर्णा मिळणार का बघूया. सुवर्ण पदक. खेळ बाहुल्यांचा. 30 सेकंद होऊन गेलेली आहेत. फक्त 30 सेकंद राहिली. सांगा, ओरडून सांगा. कठपुतलिया. कठपुतलिया. 20 सेकंद राहिली आहेत फक्त. मऊ मऊ ताजे लोणी. 10 सेकंद राहिली. 10. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. नमस्कार सगळ्यांना. किती तक्रारी केल्यात त्या मला बघायच्या आहेत. ना तुमच्याबद्दल काय तक्रारी आहेत? खूप चिडचिड करता. नाही, डिपेंड्स ऑन टॉपिक. तुम्ही खूप फास्ट बोलता, त्यामुळे काही जणांना कळतच नाही तुम्ही काय बोलता ते. हो. आणि तुमचा हेतू साध्य होतो त्याच्यात. खरंय? खरंय खरंय. हा आरोप साधारणतः कोणी केला असेल असं वाटतं तुम्हाला? बाबा, हे नाही लक्षात आलं. अरे पटकन बोललेलं मराठी ज्यांना कळत नाही. तुम्ही डायरेक्ट भीमकडे का वळला? काय म्हणणं या आरोपांबद्दल? नाही, मान्य आहे. पण सगळ्यांवर खूप प्रेम पण करते मी, तेवढंच. ते ठीक आहे ना, ते काय त्यात नवीन काय आहे, ते मान्यच आहे सगळ्यांना. पण स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडंसं मी चिडचिड करते आणि माझा राग ना पटकन शांत होत नाही. त्यामुळे मला एखाद्या दिवशी राग आला तर रात्रभर चालू असतो, दुसऱ्या दिवशीपर्यंत. ते धुमसणं, हा, सतत तो राग असतो डोक्यात. हा, म्हणजे मी झोपते शांत, पण सकाळी उठल्यावर त्यांना चहासुद्धा रागाने देईन. मग आता स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करणार? एकच बदल करायचा. बदल मेन हाच की म्हणजे मला वाटतं मी जास्त चिडचिड करते, पण जे काय थोडीफार करते ती जरा कमी करेन. नक्की नक्की. आणि राग लवकर शांत करेन, जरी चिडले असं तरी. जर खरंच यांनी केलं तर तुम्हाला आवडेल? खूप आवडेल. हा, आवडेल. खूप आवडेल म्हणाले. शब्द बाहेर पडत नव्हते त्यांचे. बरोबर. आता मला तुम्हाला विचारायचंय, आज चित्र काढायची, पहिलं चित्र तुम्हीच काढणार आहात? नाही, हे अर्थातच. काढते. नाही नाही नाही, तुम्ही पहिलं. तुम्ही हे बघ, जसं ढकलताना पहिले ते. बरं. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस तुम्हाला.
10, 9, बोलायचं नाही, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बोलू नका, बोलू नका. वेळ संपली. थांबा आता 1 मिनिट. तुम्ही बरोबर काढलंय ना? हा मी बरोबर तुम्ही बरोबर काढलाय. प्रॉब्लेम त्यांचा आहे, त्यांचं येत नाही त्यांना. त्यांना येत नाही. तुम्ही बरोबर आहे ना? बाकी मरो काय होईल ते. ह्या चित्रकारांनी जे चित्र काढलेलं आहे त्या चित्राबाबत त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी बरोबरच काढलेलं आहे, तुम्हाला ओळखता आलेलं नाहीये. ओके, सांगाय त्यांना सांग, विचारू काय काढलंय त्यांनी, सांगाव काय काढलंय. कोला. कुठली शेपटी कुठल्या बाजूला. कदाचित मी कधी गेलेलो नाही, पण कानपूरमध्ये असे कोल्हे फिरत असते. थांब ना हो, पराठा कोणाला भूक लागली. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. चला आता या सगळ्या जणी सज्ज आहेत बोलण्यासाठी. माईक तुमच्याकडे आहे. आपण यांच्या आई जावयाबद्दल सांगा, कसं आहे जावई. अतिशय सुस्वभावी, बरं. शांत, हा. मुलीचं ऐकून घेणारे हो ना? असे माझे जावई आहेत. वा वा, मला आत्ता कळलं तेव्हा लगेच होकार का दिला तुम्ही. अजून कोण बोलणार द्या. पल्लवी जे बोलतो म्हणजे पल्लवीला माणसं गोळा करायची फार वाटते आणि तिच्याकडे टॅग काय की सगळी माणसं गोळा करते. आणि दुसरं म्हणजे इतक्या वर्षात मी पल्लवीला केव्हा रागवलेलं बघितलं नाही. सदोतीत हसतमुख असते. एकदा घरात राहा मग कळेल. आणि अमितजीबद्दल सांगायचं म्हणजे अमितजीने शून्यातून विश्व निर्माण केलंय. कारण त्यांनी ते म्हणतात 1.5 वर्ष त्यांनी कलकत्त्याला होते तेव्हा अक्षरशः त्यांनी वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत. आणि त्या परिस्थितीत त्यांनी कुठेही कोणाकडे हात पसरले नाही. स्वतःच्या मेहनतीवर आज त्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. अजून कोण बोलणार. मी गिरगावात तिच्या शेजारीच राहते. तिच्या मुलींचा जर राग आला ना तर असा धपाटा घालते, मला भगवत नाही. तुम्ही शेजारी राहता. मी काकू तिची गिरगावात. म्हणजे पल्लवी असं नाही करायचं वगैरे. नाही काकू, आत्ताच सरळ केलं पाहिजे यांना. मग मुलं काय वाकडी आहेत की काय सरळ केलं उगाच आपल्या बिचार कुठे गेली ती परत असं लेकरं. नाही करायचं म्हटलं. काय पण विचार जरा वेळ आहे, काय? चिडते, मग काय नाही. द्या मुलीकडे द्या जरा. श्रेया बोल, काय तुझं म्हणणं आहे. आई सतत ओरडते तुला. नाही म्हणजे कारण असलं तरच ओरडते. हो, मग काय लगेच आईची बाजू घेते. आता मला तुम्ही सांगा की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. नाही, क्षमा पण मग सगळ्यांचीच मागेन मी. कारण मी चिडते पण असं काही मनात असं काहीच नसतं. पण मी पटकन बोलते. तर चुकून मी कोणाचंही मन दुखवलं असेल, नातेवाईक, शेजारी किंवा कोणाचंही, आईला सुद्धा मी तेव्हा कधी बोलले असेल तर खरंच सगळ्यांची क्षमा मागते जर चुकून काही माझ्याकडनं झालं असेल तर. तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर कोणाला. नहीं, अगर किसी से गलती से अगर किसी को दुखा दिया हो, क्योंकि जानबूझ के तो किसी को दुखाते नहीं हैं, पर अगर गलती से किसी से दुखा दिया हो तो आई एम सॉरी. या दोघांनाही खूप शुभेच्छा देऊया. आपण बघितलं कुठलीही गोष्ट बघितल्यानंतर ॲक्शनवरती रिॲक्शन येते. या ठिकाणी सुद्धा आपण एखादं वाक्य बोलल्यानंतर अत्यंत निर्मळ अशी हसण्यातून रिॲक्शन्स येत होत्या. याचंच कारण हे सगळं वातावरण आनंदाचं आहे. हे आनंदाचं वातावरण असंच राहो, उत्तरोत्तर या वातावरणामध्ये अधिक वाढ हो. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा, तुम्ही बोलत राहा, तुम्ही ऐकत राहा. कारण यांच्या सुखी संसाराचा तोच एक मंत्र आहे. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.